वो हे काढ नाही काढ ना पॉवर केबल वो चॉक काढ चॉक जाम असेल रे ते जाम असेल निघाला पिस्टन पंप आहे तो बस गाडीत चालू होत नाही आता याचा बाईकचा प्लग आहे ना तो काढून ठेवला गावला माझ्याकडे आहे मी देतो तुला क्लिप तोपर्यंत कुणीतरी माझ्या बाईकचा प्लगच काढून ठेवला होता मी येडा जवळजवळ अर्धा पाऊण तास मी नुसतं स्टार्टर मारते गाडी मग काय आलं काय झालं मग कसं काय कळालं तुला प्लग काढलं त्या हमला अचानक होता प्लग काढून ठेवला यांनी कुणीतरी अरे मी एवढं वेळ झाले ट्राय करतोय की गाडी चालू होत नाही मी आता घरी निघालो होतो हिला स्टार्टर मारतोय हिचं कोणीतरी प्लगच काढून ठेवलाय इच्छा गावात तुमच्या हेच घेऊन गेले होते गाडी दुपारी नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. कपडे द्या. अवतार जरा थोडासा विचित्रच झाला आहे. तर मी आता आलो आहे ऑफिसला, म्हणजे आपल्या ह्याला ब्रँड सेंटरच्या ऑफिसला. आता विषय असा आहे की जाता जाता म्हणजे मी येताना मला सुजित दिसला, पण त्याचं काही लक्ष नव्हतं वाटतं, तर मग त्याने मला बघितलं नाही. चला, गुड मॉर्निंग. नवीन फ्रेश मॉर्निंग झालेली आहे. मागचा ब्लॉग तुम्ही बघितला का नाही मला पण माहीत नाही, पण बघा नक्की. मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे कालच आपलं एडिटिंगचं वगैरे काम होतं, ते काम आपण संपवलं आणि आज परत आता दुसरा दिवस आहे, त्याच्यामुळं आता आतमध्ये जाऊयात, बघू स्टुडिओला कोण कोण आहे. इथं तर मला एकच चप्पल दिसते आणि ती पण युवराजची दिसते. हे बघा, हे पारूस आहे. एकटाच होता का रात्रभर? चला, आता आपण आवरलं, आपण आपलं आवरू आणि मग पुढचं करू. तर मित्रांनो, आताच थोडं ऑफिसचं क्लिनिंग वगैरे केलं, झाडू वगैरे मारून घेतलं. आता थोडं अगरबत्ती वगैरे लावतो. इथलं आवरून परत वरच्या ऑफिसला जायचं. वरच्या ऑफिसचं पण थोडंफार आवरावं लागेल, कारण वरती पण थोडी घाण झाली. चलो, मी अगरबत्ती वगैरे लावतो. मित्रांनो, मला अगरबत्तीचं स्टँड सापडत नाही. ह्यांनी कुठं टाकले ते? हां, सापडले बघा. इथं असं पडले बेवारस. हे इथं आपली लावू आपण अगरबत्ती. ओके, डन. आता कामाला लागू. चला मित्रांनो, आता मला लागली आहे भूक आणि माझा असा विचार चालला आहे की माईक सोबत घेऊन जावं खाली, आणि आता खाली म्हणजे मी थोडा एक नाश्ता करतो, काहीतरी वडापाव वगैरे खाऊयात, आणि माईकमध्ये आपण ऑडिओ रेकॉर्ड करू, म्हणजे कशा टाईपमध्ये ऑडिओ रेकॉर्ड होते हे आपल्याला कळेल. ठीक आहे, चला तो मग जाते खाली जाऊयात पहिले. आता मी थोडं बाहेर आलो आहे, तर आता चेक करा ऑडिओ कसा येतो ह्याच्यामध्ये, म्हणजे मला पण आयडिया येईल माईक कंटिन्यू वापरायचं आहे की नाही वापरायचं आहे ते. ह्याच्यात आपण वडापाव घेतला आहे. मी असं एक म्हणजे थांबा एक मिनटं, मी एक गोष्ट रिअलाईज केली की जो माईक आहे आपला, तर ते माईक काय करतो आहे की नॉईस कॅन्सलेशन करायच्या नादात माझा आवाजच चेंज होतो पूर्णपणे. म्हणजे मी बोलतो आहे वेगळा आवाज माझा वेगळा आहे आणि माईकमध्ये ऐकलं तर माझा आवाज एकदम वेगळाच येतो. तर मग माझा विचार चालला आहे आपलं मोबाईलमध्येच शूट करावं. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथे या कमर्शियल बिल्डिंगचं काम चालू आहे. हा खड्डा म्हणजे तिथं एक ऑलमोस्ट एक विहीर होती आणि त्याच विहिरीचं पाणी सगळं इकडं आलं आहे. चला, आता पहिले वडापाव वगैरे खाऊ. मित्रांनो, श्रेयस दादा आपल्यासाठी डबा घेऊन आला आहे. कांद्याची पात. ही कसली भाजी? मटकी देठ आणि ह्याच्यात फरसाण. आम्ही मस्त खाना खाणे का जरा. आजचा विषय हार्ड आहे म्हणा आमचा. आजचा विषय जरा आमचा हार्ड आहे. खाली भात पण आणलाय बाबा. वा 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 वा, मस्त नियोजन. चला, मी जेवण करतो पहिले, मग आपण पुढचं काय करू. तर मित्रांनो, आता टाईम झाला आहे चहा प्यायचा.
सो आता इथं आपली गाडी पण पार्क केली, पप्पांना आणि मम्मीला घरी सोडलं आणि आता वरती जाऊयात, चहा वगैरे पिऊ, थोडं फ्रेश वगैरे होऊ, मग परत कामाला लागू. चहा प्यायचा टाईम झाला आहे, थोडा ब्रेक टाईम आहे, रिलॅक्स करू जरा थोडं 5-10 मिनटं. तिकडं पण मस्त रिलॅक्सेशन चालू आहे, सिरीज बघता बघता भाऊ आराम करतात. आपण पण चौक नाना, त्यांना तर तुम्ही ओळखत असाल, सर्किट नाना. गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आज आहे आपला व्लॉगचा डे 2. कारण कालचा असा विषय झाला की काल दुपारनंतर व्लॉगच नाही शूट केला मी, कारण जरा पप्पांची बरं तब्येत बरी नव्हती म्हणून थोडं पप्पांना ॲडमिट केलं होतं. तर आता आज आहे डे 2 आणि आजचं पण सेम शेड्यूल आहे, म्हणजे असं काही एवढं ओव्हर पॅक्ड शेड्यूल नाही आहे, कामच करायचे आज पण आणि एडिटिंगचं वगैरे थोडंफार वर्कफ्लो आहे. सो आज मी पहिल्यांदा गाडीवर चालत असताना व्हिडिओज घेतले. तर व्हिडिओज कसे आले मला सांगा. उपर जाते यातना मी श्रेयस दादाकडून चावी कलेक्ट केली आणि चावी आणि हे जॅकेट जास्तच मोठं झालं आहे, म्हणजे मला लई जास्त मोठं दिसतंय ते. हो आलो आपण फर्स्ट फ्लोअरला. चला ओके, तर मी आता आलो आहे ऑफिसमध्ये आणि आपण पहिले आता सगळं थोडंसं हा जो काय पसारा वगैरे पडलेला आहे ना, हा थोडा क्लीन वगैरे करून घेऊ आणि मग थोडं देवबत्ती वगैरे करू, मग आपण आपल्या कामाला सुरुवात करू. तर मित्रांनो, आता आजचं आपलं पहिलं काम असं आहे की आपल्याला बनवायचं आहे सुजितचा जो कालचा व्लॉग होता तो आपण काल रात्रीच एडिट केला, त्याच्यामुळे आता सकाळी आल्यावर लोड नाही आहे. तर त्या व्लॉगचा आपल्याला बनवायचं आहे थंबनेल. आता थंबनेल बनवायसाठी मी घेतला आहे हा फोटो, दाखवतो तुम्हाला मी 1 मिनटं. अरे गेला कुठं, गायब झाला मित्रांनो, हां सापडला हा फोटो. आता ह्या फोटोवरून थंबनेल बनवायचं आहे यांचं, कारण ह्यांची काल मस्ती चालली होती ब्लॉगमध्ये. तर थंबनेल बनवून घेतो मी पटपट, मग तुम्हाला दाखवतो थंबनेल झालं कसं दिसतंय. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईस. मस्त कसा तुरा एकदम भारी आला आहे. सकाळ तुरा येतोच होतो, घरून येतो तुरा येतोच. किती केस सेट केले तरी आपल्या इथे ट्रॅफिकमध्ये सगळे केस जातात. आपल्या इथं हवाच नाही. माझे केस सकाळी होते तेव्हा असे वरती होते, आता सगळे खाली आलेत आणि ह्याचे केस खाली असतात ते सगळे वरती गेलेत. पहिले ह्याच्या घरी गेलो होतो चावी आणायला, आता हा स्वतः इथं आलाय. आम्ही चाललोय शूटला, आता तुम्ही ऑफिस सांभाळा. अभी ये ऑफिस हमारे हवाले. बाटली टाकायची का नवीन, आता हे धुवून घेतो मी, ते हांडी धुवून घेतो आणि रायटिंग पॅड ना, रायटिंग पॅड ना माझा होता, माझ्या बॅगेतच आहे. तेच सांगायचं थांबा. अरे काय होतं, मी ते रायटिंग पॅड काय घेतो, बॅग सरळ जाते, नाही तर बॅग अशी खाली जाते. याचं तोंड दाखव ना, काय बनायचं ही. आता आमचा विचार चाललाय की आम्ही सगळेजण चालले नाश्ता करायला पानसरे काकांकडं. काका मामा जी असेल ती पानसरेकडं आपण जाऊन मिसळ खाऊ. पण आता गाडीची चावी राहिलेली आपली इथंच. गाडीची चावी कुठे गेली आता, गाडीची चावी माझ्यामध्ये जॅकेटच्या ह्याच्यात आहे का, सापडली. ही आपली गाडीची चावी. मी आत्तापर्यंत 1x शूट करत होतो ब्लॉग, तर आजचा हा जो ब्लॉग आहे ना हा मी 0.6 शूट करतो आहे. तर बघू दोघांमध्ये डिफरन्स काय येतं आहे आणि कसं काय ते लागले. चला खाली जाऊ, नाश्ता वगैरे करून येऊ, मग कामाला भेटू जरा. इथं लई जास्त ग्रेन येतात, लो लाईटला लई ग्रेन येतात पण वाईडला
गाडी तशी आपली दिसायला तगडी दिसते. चला. आणि कसं ते मस्क्युलर माणसाला जास्त चांगले दिसून येते अजून. कुठं राहिली येईन ना अवदसा. ते आता फिरून येणार तो अख्खा. आता युवराजला अक्कल नाही, त्याने त्या साईडला गाडी लावली. आता तिथून अख्खा फिरून इकडून येणार आता गोल फिरून. आपण आता इथं पानसरेकडं आपण मिसळ खाऊयात. लाईफ टाईम प्रेम आहे मिसळ. मस्त नाश्ता वगैरे केला. आता आम्ही चाललोय शूटसाठी पुढं. आपले युवराज पाहिजे आपल्या मागं मागं येतात आहेत. आत्ता त्या ठिकाणी आपलं शूट झालं आहे देवदेवाच्या कार्यक्रमाचं. आणि तर आता आम्ही चाललोय सावरदरीला शूट करायला. तर म्हणलं जाताना पहिले जरा गाडीची हवा वगैरे चेक करून घ्यावं. त्या भावांची बुलेट आहे. बालमजुरी चालली इथं मित्रांनो. तर बघा दोन्ही बारीक बारीक पोरं इथं काम करतात. बालमजुरी बरोबर नाही आहे पण आता काय त्याचं त्यांना माहिती करताना त्यांचं. आपली गाडी टकाटक एकदम. वाईड अँगलला व्ह्यू भारी होते पण तसं नाही का, म्हणजे 1x वाईडला चांगले येतात फुटेज. फक्त एवढंच आहे लो लाईटला थोडीशी हे कमी होती. काय म्हणतो आपण त्याला, ग्रेनच्या लो लाईटला बघतो मित्रांनो. तर आता आपण आलो आहे सावरदरीमध्ये. आणि सावरदरीमध्ये हे जे तुम्हाला कन्स्ट्रक्शन साईट दिसते ना, ह्या साईटचं आपल्याला ड्रोन शूट करायचं आहे. म्हणजे मेन म्हणजे तो युवराज पाहिजेच करणार आहे ड्रोन शूट. पण आपण थोडंसं आलेलो म्हणजे त्याला असिस्टंट वगैरे करायला. हे दोघंजण इथं उभे आहेत, श्रेयस दादा आणि युवराज. चला इथलं शूट घेऊ. तुम्हाला पण थोडे ड्रोनचे शॉट्स वगैरे दाखवतो मी. इकडं आपला ड्रोन उडतोय आणि हे ड्रोन पायलट काहीच दिसायचं नाही तसं म्हणाले. इथून दिसते थोडं थोडं दिसतंय. तर मित्रांनो आता आपलं इथलं ड्रोनचं शूट चालू आहे. हे भाऊ ड्रोनचं शूट घेतात आहे तिथून. आणि ड्रोन कुठंतरी तिकडं कुठल्या तरी एका पट्ट्यात उडतोय असं हवेत. तर इथून आपण सुजितचं पण साईट इथं जवळच आहे. जाऊन त्याची जरा थोडी विचारपूस करायची आपल्याला चांगली, म्हणजे मारायची थोडीशी. सर ड्रोन आला ड्रोन आला ड्रोन आला 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 आला. क्या रे आग दिखाता है जवळ बी आहे ना. क्या रे बंगार की जगल के म्हणते इथे. नवीन अपडेट आल्यापासून झाले म्हणजे तर मित्रांनो आता आपण आलो इकडं सुजितच्या साईटवर. चला रे पोरांनो चला. मी काळा दिसतोय म्हणून मी असं इकडं उन्हाच्या साईडने मोबाईल करतोय. तर ह्याच्यावरून चढून जाऊ तिकडं समोर. थांबा एक मिनटं. गावात ओके. नाही पलीकडून रस्ता आहे ना रे त्याचा जायला. कुठं आहे काय माहिती. हा चला बघू आपण. यो चप्पल निघाली. 1 वाजले ना. लंच ब्रेक असेल त्याचं 1 वाजले म्हणून. तोच आहे का नक्की काय माहिती. गाडी त्याचं लक्ष नाही वाटतं. बसलाय निवांत तो. काय फाकून बसले ते काय. आता ह्या गायबाने आम्हाला इथं बोलवलं साईटवर आणि स्वतः तिकडे वासुली फाट्यावर जाऊन बसलाय. त्याची गाडी गाडीची आवाज वाढायची होती.
संध्याकाळी येताना त्याचीच वाट लागेल. कुठंतरी वायरी गिरी काहीतरी काढू, काहीतरी काढता येईल का? हे काढ ना पॉवर केबल चॉक काढ चॉक चॉक काढ ना भाऊ. जाम असन रे ते जाम असन. नाही निघाला पिस्टन पंप आहे तो वास गाडीत चालू होत नाही आता. मला हे हर्षलने करायला सांगितलं होतं. नाही नाव टाकून मोकळा झालाय तो. सेल्फी कॅमेरामध्ये त्याचा एवढं क्लिअर व्हिडिओ येत नाही रे. कॉन्ट्रास्टी दिसतं काय असं बघ है ना ॲज कम्पेअर्ड टू. असं आपण चेंज हां चेंज होतं तेच. तिला म्हणलं तुझं 2 दिवस मला मोबाईल दे शूट करण्यासाठी. हम्म. त्यावेळेस माझ्या मोबाईल नव्हता, मग त्यावेळेस तिचा मोबाईल घेतला, 2 दिवस ब्लॉग शूट केला. त्या 2 दिवसाच्या ब्लॉगवरती त्यावेळेस ब्लॉग टाकले होते, जेव्हा माहिती बी नव्हतं कोणाला ब्लॉग म्हणजे काय. ब्लॉग म्हणजे काय रे. त्याच्यानंतर मग मोबाईलच नव्हता, त्याच्यामुळे ब्लॉगच नाही जमला. दुःखद कहाणी. दुःखद कहाणी आमची. मी 50 पाठवलेत म्हणावं त्याला. आणि हे तू किती पाठवले? 100 पाठव. मग झाले 150. त्याचे डेबिट झाले. काय डेबिट झाले? त्याच्या इकडे ऐक. हॅलो आहे पण ते आतमध्ये तिथे एंट्री नाही जायला. जा पळत डायरेक्ट. दरवाजा नाही ना खोलती ते. अरे काय गांडू रे तू. अरे ते पैसे कट झाले, मी काय करू? त्यातले पैसे कडे झाले. पाठव. पाठवले बघ हर्षदचे तर. किती पाठवायचे? अवघड आहे. किती पाठवायचे? आता पेमेंट करू द्या पहिले मग त्याला तुझ्या पाठवतो. ह्याच्यावर 150 डेबिट झाले. तर आज या ठिकाणी वासुली गावाच्या जवळच करंजविरे नावाच्या गावामध्ये आम्ही एक 1,00,000 स्क्वेअर फूटच्या या गोडाऊनमध्ये भेट देण्यासाठी आलो होतो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या बाजूला लेवल झाल्यानंतर खडीकर्षणचं सामान पडले. आता इकडची लेवल कंप्लीट होऊन इकडं कॉन्क्रीटचं काम चालू होणार आहे. खडीकर्षण पडून तिकडं तुम्ही बघू शकता मुरुम वगैरे सगळं पडलेले. आणि ह्या ठिकाणी आम्ही येऊन बघायला आलतो की सुजित राठोड हे काय काम करतात. तर अक्षरशः आमच्या डोळ्याचं म्हणजे पारणच फेटलं म्हणायचं. तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर कॅमेरामॅननी कॅमेरा फिरून दाखवला तर JCB त्या ठिकाणी इकडे 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 इकडं अहो इकडं माझ्याकडं JCB जागा उभा आहे. अर्धा तास झाला आम्हाला येऊन बसून. आम्ही म्हणलं माणूस आमचं काम करत असेल सुजित राठोड, बट तो सध्या गेला वडापाव आणायला. पुढची कहाणी. काम सोडून माणूस समजा वडापाव आणायला जातोय, तर हे काम कसं काय होणार? हा काम पंचायत करायला काय तुमचं काय करा. पुढची कहाणी त्याच्या पुढं काय झालं पुढं मग? त्याच्यानंतर आम्ही शेट गेले वडापाव आणायला, म्हणून त्यानं म्हटलं आणा वडापाव आम्हाला पण एक खातो आम्ही पण. मग शेटला पैसे नव्हते. शेट म्हणले अकाउंटला पैसे नाही. मी 100 रुपये पाठवले, हर्षदने 50, असे दोघांनी मिळून 150 रुपये पाठवले. भाऊचा फोन आला, पैसे डेबिट झाले. आमच्या नशिबात वडापावसाठी पाठवलेले पैसे पण डेबिट झाले. मग त्याला म्हटलं तुझं अकाउंट लांब राहू दे, स्कॅनर पाठव, QR पाठव हॉटेलवाल्याचा. QR पैसे पाठवले आणि आता भाऊ आम्हाला वडापाव घेऊन येतो. पण ह्या ठिकाणी येऊन आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, कडक त्या उन्हात पत्र्यांच्या खाली जरा थंड हवेत या शेडमध्ये जरा बरं वाटतंय. बस एवढंच म्हणायचं, जास्त काय बोलता येत नाही आम्हाला, वाईट देता येत नाही. मजा घेत आहे माझी. मित्रांनो एवढी शांतता आहे इथं, थोडी अशी म्हणजे नाही का, आता एखादं मी पडलो जरी नाही तर तरी लगेच असा सपाट होईल, झोप लागेल लगेच, एवढी शांतता आहे. तर आता सुजित आणतोय आमचा वडापाव, सुजित आणतोय आमच्यासाठी वडापाव आणि मी थांबलो आहे. आता हे जे समोर तुम्हाला मशीन दिसतंय ना, हे वाला हे सुजितचं मशीन आहे, म्हणजे सुजित चालवतो आहे ब्लॅक पर्ल 2.0. आता किती वेळ लागतोय त्याला काय माहिती. वडापाव घ्यायला गेलाय का बनवायला गेलाय, अर्धा तास झाला आम्ही इथे येऊन थांबलोय. धूम मचाले धूम 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 धूम. कैसा है एंट्री, कैसा है भाई लोग? घ्या वडापाव घ्या आपला. अचानक कसं काय आलो? एकदम आम्ही अचानकच येत असतो. मला वाटलं तुम्ही कॉल करणार आहे म्हणून मी जरा निवांत राहिलो. नात करते काय सिगीन वाचली वाटा.
जिथं स्विगी अवेलेबल नाही तिथं सुची द्या. चला तर मित्रांनो, पहिले आपण आता थोडं नाश्ता वगैरे करून घेऊ, वडापाव वगैरे खाऊयात. अरे चलो. आत्ताच आम्ही वडापाव वगैरे खाल्लाय आणि आता विषय असा चाललाय की हा आम्हाला पोकलॅन चालवायला शिकवणार आहे. पलीकडच्या साईडवर तो म्हणला काहीतरी पोकलॅन आहे आणि त्या पोकलॅनमध्ये अख्खं AC वगैरे तो म्हणतो सगळं आहे, म्हणजे लाईक कारपेक्षा जास्त ॲम्युनिटीज आहे म्हणतो ते पोकलॅनला. आता आमचं चाललं आहे एक्सपेरिमेंट की चालून बघायचं असं. चला बघू. माझ्यापेक्षा जास्त त्याचा आवाज चालू आहे, त्याचा पण ब्लॉग चालू आहे पुढं पुढं. हो का मित्रांनो, हा पोकलॅन आहे आणि ह्या पोकलॅनमध्ये हा आपल्याला बसून घेऊन जाणार आहे. म्हणजे कसं काय असते ते शिकवणार आहे सगळं तो आपल्याला. तासाला किती? 10 लिटर भावनो, 10 लिटर डिझेल घेते. एका तासात 10 लिटर डिझेल खाते, म्हणजे विचार करा काय पॉवर. एका तासाला 5,000 डिझेल. काय थांबा मित्रांनो, मी आहे ना थोडं वाईडला शूट करतो. हे एवढं मोठं मशीन आहे. तो एवढा जाड आहे, बसेल का तो त्याच्यात? जा. आता हा याला शिकवणार आहे चालवायला. आम्हाला दोघांना लावले मोबाईल धरून का आम्हाला. मला नको दाखव सारखा, तिकडे दाखव. चाला पिल घेऊन. कसं वाटतंय? आपली गाडी बरी. गाडीपेक्षा ना भाऊ, गाडीपेक्षा ह्याच्यामध्ये चिल होते सगळं. दादा इसमें थंड होते की नाही? सगळ्यात जास्त थंड इथं होतं माहिती आहे. तो तुझ्याच हाला लावणार आहे. काश्मीर दिखाएंगे आपको. चला आधी इथलं झालंय काम आपलं सगळं. आता आपण जाऊ पुढचं आपल्या कामाला. याचं काय, याचं चालूच राहणार आहे काम. आपण इकडनं जायचं का? इकडून जाऊ की बाहेर? असं सेम मशीन होतं का नाही आदेश सर? हेच मॉडेल आहे सेम आदेश सर. AC नाही ना त्याच्यात? AC फोटो. आता आपलं मस्त झालंय सगळं, खाऊन पिऊन झाले. काय संदीप आता आपण डायरेक्ट घरी जाऊयात. मेरे फोन में निकालेंगे. चला घरी चला. संदीप भाई खेळणी खा के तू वगैरे पण भारी आलंय इथं काढायला आणि असंच काढलाय टाइमपास मस्त आलाय फोटो. चलो अभि करते. तर मित्रांनो, आम्ही आता परत आलोय रिटर्न. सगळं शूट वगैरे केलं, आता रिटर्न आलोय. आता ऑफिसला जाऊ आणि जरा थोडं कामाचं बघू. मित्रांनो, तसं आम्ही येताना माझ्या घराच्या तिकडूनच आलो, पण घरी तेवढं स्वयंपाक वगैरे काय घ्यायचं iPad. हां, म्हणजे घरी स्वयंपाक वगैरे केलेला होता पण वेळेला झाला असता म्हणून मग मी डायरेक्ट इकडं झालो आणि वडापाव खाल्ले होते तेव्हा त्याच्यामुळे भूक नव्हती. पण तरी श्रेयस दादा आपल्यासाठी मसाले भात घेऊन आला आहे. तर आता थोडाफार खाऊयात. मग आता आजचा हा जो ब्लॉग आहे, हा ब्लॉग एखाद्या दिवस मी एडिट करते तर ऑलमोस्ट म्हणजे ह्याच्या आधीचे जेवढे क्लिप्स होते तेवढे एडिट करून झाले, तर मग हा ब्लॉग एखाद्या वेळेस आजच पडेल, आजच चॅनलला येईल. आणि भरपूर मोठं झालं आहे कारण त्यात कालचं पण आणि आजचं दोन्ही दिवसाचं म्हणजे मिक्स आहेत. सो बघूयात, पहिले खाऊन घेऊ. गाडीचा प्लग काढून ठेवला भावांना माझ्या
आणि मी अर्धा पाऊण तास झाले राव. मी एकटाच मी नुसतं नडतो त्याला ट्रू 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 स्टार्टर मारतोय. याचा बाईकचा प्लग आहे ना तो काढून ठेवला होता. गावला माझ्याकडे आहे, मी देतो तुला क्लिप. हे काय चाललंय गेम हो गया गेम. मी श्रेदाच्या ऑडियन्सला सांगू का हर्षदच्या ऑडियन्सला सांगू नका. काय झालं? काय विषय झाला नक्की? मी पाठवतो तुला. हा, काय विषय झाला नक्की? माझं नाव गणेश विजय पवार. पिल्लू नॉडी पिकाचू गपलदी उर्पला त्याचं नाव चुमे आहे. नाही त्याचं नाव सोने आणि तो तबेल्यावाल्याचं पोरग, विनोदचं पोरग. विनोदचं पोरग तबेल्यावाल्याचं. गाईज काय झालं, मी साईडवरती ना म्हणजे काम सगळं वगैरे फायनल झालं आणि मी घरी निघालो होतो म्हटलं. आणि ब्लॉगमध्ये मी माझ्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की मला आता लवकर जायचं घरी आणि कटिंग वगैरे करायची. ब्लॉगचा डाटा हर्षदला जायचा आहे. तोपर्यंत कुणीतरी माझ्या बाईकचा प्लगच काढून ठेवला होता. मी येडा जवळजवळ अर्धा पाऊण तास मी नुसतं स्टार्टर मारते, गाडी चालू होते. मग काय झालं? काय झालं मग? कसं काय झालं तुला प्लग काढलं ते असं? हमला अचानक हमला अचानक हुआ था. उसके बाद में फिर एक लेबर आया, वो मेरे को बोला अरे क्या यार उस्ताद क्या हो गया. मतलब पेट्रोल तो गाड़ी में बहुत है, गाड़ी चालू ही नहीं हो रहा है. सकाळपासून गाडी व्यवस्थित चालत नाही. म्हटलं आताच काय झालं काय. मग तो लेबर एमपीचा लेबर होता, त्याने बिचाराने प्लग तर अरे नाही म्हटलं याचा प्लग नाही निघत म्हटलं. मग आता कुणीतरी प्लग काढून ठेवला लटकून. प्लग काढून ठेवला यांनी कुणीतरी. अरे मी एवढं वेळ झाले ट्राय करतोय की गाडी चालू होत नाही. मी आता घरी निघालो होतो, हिला स्टार्टर मारतोय, हिचं कोणीतरी प्लगच काढून ठेवलाय. इच्छा गावात तुमच्या हेच घेऊन गेले होते गाडी दुपारी. मी तो प्लग बसवला, मग चालू झाली गाडी आणि नंतर मग मी घरी आलो. असा विषय झाला. तोपर्यंत तर सगळ्यात मोठा खुलासा. आता आम्ही खुलासा करणार आहे एक गोष्टीचा. थांब, आता याला आपण खुलासा दाखवू. अरे तुम्हाला लागणार आहे हे बघ. लाज वाटते काहीतरी. याचं डोकं होतं काय? आपल्याच आणि मी सगळ्या लेबरला शिवाय देतोय. अंडी मंडी संडी जिसने मी प्लग तोडा आहे म्हणलं. मी सगळ्यांना शिवाय देऊन मोकळा झालोय तिथं. साला तुम लोग मेरे पे हे करते हो असं तसं. लय चोडलोय त्यांच्यावरती भावाने. मी लय म्हणजे लय भयंकर. तो म्हणला आवाज सोडू का? मी म्हणलं प्लग काढ. तर मित्रांनो आता आपण म्हणजे संध्याकाळ झाली आणि नंतर लाईट नव्हती, त्याच्यामुळे मोबाईल पण स्विच ऑफ झालेला. म्हणून जो इव्हनिंगचा पार्ट होता म्हणजे कुठला कार्यक्रम असतो तो गडंगनेरचा काहीतरी कार्यक्रम होता. त्याच सकाळी ज्यांचं शूट करायला गेलो होतो ना आपण, त्यांचाच कार्यक्रम होता. पण तो काही कॅप्चर करता आला नाही. पण कॅप्चर जरी झाला असता तरी लय मोठा ब्लॉग होता. तर मग आता ऑलमोस्ट म्हणजे 20 मिनटापर्यंतचा हा ब्लॉग झाला आहे. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या आधी भाऊ आमच्यासाठी घेऊन आले तिथं थंडगार अशी कॉफी. बाहेर जरा थोडी बुलबुल या टाईप लाईटिंग आहे, ते थोडं इग्नोर करा. ठीक आहे चला. त्यामुळे आता कसं आज रात्री तरी इथे स्टे होणार आहे कारण एडिटिंगचं काम आहे थोडं. सो गुड नाईट आणि हॅव नाईस डेज. बाय बाय.